नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. अर्णवची जी ऍक्टिंग आहे ना, खरंच पाहण्यासारखी खूप गोड अशी आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. ईश्वरीने अर्णवची साथ देत लावण्य आणि राकेशची वाट लावलेली आहे. हे सगळं आपण मस्तपणे आता एन्जॉय करूया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. राकेश भयानक चिडलेला असतो. तो स्टोर रूम मध्ये गेलेला असतो. तो म्हणत असतो की काय झालं हे सगळं. त्या एवढ्याशा छोट्याशा मुलीने मला गंडवलं आणि ती माझ्या तवडीतून सुटून गेली. आज सगळं मी ठरवलं होतं त्या पद्धतीने झालेलं होतं. सगळ्या गोष्टी माझ्या प्लॅन प्रमाणे होत होत्या. मग असं का झालं, हे सगळं का घडलं, असं म्हणत राकेश स्वतःला जाब विचारत असतो. तो आरशाच्या समोर उभा असतो. स्वतःला मार मार मारून घेत असतो. तो म्हणत असतो की हे सगळं काय घडतंय, या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ आहे, माझ्या बाबतीत हे सगळं काय झालंय, असं म्हणत तो स्वतःला मारून घेत असतो. तो म्हणत असतो की मी खूप मोठी चूक केलेली आहे. आज माझ्याकडून जे घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, असं म्हणत राकेश स्वतःचं थोबाड पडून घेत असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं. त्याला स्वतःचा राग आलेला असतो. तो म्हणत असतो जे काय होतंय या सगळ्याला जबाबदार मी आहे. या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झालेल्या आहेत. आणि मग तो आरशावरती काहीतरी फेकून मारतो. आरसा फुटतो. इकडे ईश्वरीने अर्णवला हाताला पकडलेला आहे आणि खेचत बाहेर घेऊन आलेली असते. आता मात्र ईश्वरी अर्णववर चिडलेली असते. अर्णवला कळतच नसतं की मी सिंदूर का चिडलेली आहे, नक्की काय झालंय, तू माझ्यावर का चिडलीस, असं अर्णव तिला विचारू लागतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की बस झालं, आता तुम्ही जे काही केलेलं आहे ते तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही काय करत होता हे सगळं कळतंय का तुम्हाला. तेव्हा अर्णवला ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला कळतंय का अर्णव सर, फोटो काढत होता. तेव्हा तो म्हणतो की हो फोटो काढत होतो, त्यात काय एवढं. तेव्हा ईश्वरी म्हणते की त्यात काय एवढं म्हणजे अजून काय काढायचं बाकी होतं आणि असे फोटो काढायचे होते इतके जवळ, कळतंय का तुम्हाला तुम्ही काय केलेलं आहेस, असं म्हणत ईश्वरी अर्णववर ओरडत असते. अर्णव म्हणत असतो की एवढं काय त्याच्यामध्ये, नॉर्मल फोटो तर काढत होतो ना, दुसरं काय केलेलं आहे, असं अर्णव तिला बोलत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की एवढे चिकटून फोटो काढायची गरज काय होती तुम्हाला, असं ईश्वरी जाब विचारत असते. खरं तर ईश्वरीला ही गोष्ट सहन झालेली नसते की ईश्वरी अर्णवच्या जवळ लावण्य एवढी जवळ उभी आहे आणि या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. या गोष्टीचा त्रास होत असतो तो म्हणजे ईश्वरीला, म्हणून तर तिने एवढी चिडलेली असते. आता मात्र ईश्वरीचा जो पारा चिडलेला आहे ते पाहून अर्णवला तर धक्का बसलेला असतो. अर्णव म्हणत असतो की हे सगळं काय आहे, मी सिंदूरला काय झालंय, ती अशी काय एवढी पॅनिक होते. आणि तोच प्रश्न इकडे ईश्वरीला विचारू लागतो की का तू एवढी का चिडलीस, म्हणजे एवढं काय झालं, फोटो काढले मान्य आहे मला, पण एवढं ओरडायला एवढं चिडायला काय झालं. आता मात्र ईश्वरीकडे त्या प्रश्नाचं उत्तर नसतं. ईश्वरी काय उत्तर देणार, कारण ईश्वरी तर अर्णवच्या जवळ लावण्य आलेली आहे या गोष्टीमुळे चिडली आहे. ईश्वरीला माहीतच नाहीये की सगळं काय झालेलं आहे, पण अर्णवच्या समोर कसं बोलणार, आता तो प्रश्न तिलाही पडलाय. ती म्हणत आहे की मी काय करू, म्हणजे अर्णव सरांना या गोष्टी सगळ्या पटतील. परंतु इकडे लावण्य मात्र भयानक चिडलेली असते. तिने मामीला फोन केलेला असतो आणि ती मामीला म्हणत असते की एक साधं सोपं काम दिलं होतं तुम्हाला, तेही तुम्ही पूर्ण करू शकला नाही. आता मात्र इकडे वल्लरी म्हणत असते की हो त्यासाठी मी माझा पाय मुरगळण्याचं नाटक केलं, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, पण नाही झालं ना, काय करणार आहे मी. तेव्हा राकेश तिथं असतो. राकेश म्हणत असतो की तुझं चुकतंय लावण्या, कारण तू ना तुझा फोकस विसरलेली आहे. तुला ना खरं तर अर्णव हवा आहे ना, तर तू त्या बाजूने विचार केला पाहिजे. तू इथे वेगळाच विचार करते आणि वेगळ्याच दिशेला तुझी गाडी चाललेली आहे, धाव घेते तुझी गाडी, पण उपयोग काय आहे. तू ईश्वरीला त्रास देण्याचा का प्रयत्न करते. अर्णव तुझा झाला पाहिजे एवढं तुला हवंय ना, मग त्यासाठी जरा डोकं चालव ना, कारण या गोष्टीने शक्यच नाही अर्णव तुझा होणं, हे तुला माहिती आहे. मग हे सगळं तू काय करतेस, तुला कळतंय का, असं म्हणत इकडे राकेश तिला समजवत असतो. त्याचवेळी वल्लरी तिथं असते. वल्लरी म्हणत असते जावई बापू जे काय म्हणतायत ना ते शांतपणे ऐकून घेतलं तर तुझा फायदा होणार आहे, कारण आता राकेशने तिला प्लॅन सांगितलेला असतो की पुढे काय करायचं आहे, गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत. बघ आता तुझ्या लक्षात येत आहे ना मला काय म्हणायचं आहे ते. आणि मग तेवढ्यातच अंजली आलेली असते. अंजली म्हणते कोणाचा फायदा, कसला फायदा, काय बोलताय तुम्ही मामी. तेव्हा मात्र आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं की लावण्याने फोन ठेवलेला असतो, पण बरोबर ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या मात्र सांगून झालेल्या असतात आणि सगळं काही आता इकडे मनाप्रमाणे घडत असतं.
तेव्हा मात्र राकेश इकडे म्हणत असतो की कळत नाहीये का. तेव्हा अंजलीला राकेश म्हणतो, अगं अंजली तू कधी उठलीस. तेव्हा अंजली म्हणते, हां मगाशीच उठले मी, तुमच्या दोघांचा आवाज आला. आणि मामी काय झालं तुला. तेव्हा वल्लरी सांगू लागते की अगं काही नाही आहे, माझा पाय घसरला ना, तेव्हा मी थोडीशी ही झाली आहे, आता बरी आहे. तेव्हा मात्र अंजली म्हणते काय. तेव्हा लावण्याच्या बाबतीत मग ती म्हणू लागते की अगं लावण्या माहिती आहे ना तुला, किती हायपर आहे, म्हणून मग मी तिला समजून सांगत होते की एवढं हायपर होत जाऊ नको, नाहीतर काय होतं माहिती आहे ना, जर शांत राहिली तर फायदा तिचाच आहे. अगं ती आपल्या ऑफिसमध्ये काम करते ना, मग तिच्या बाबतीत आपण विचार केला पाहिजे, कारण तिच्या हायपर होण्याने, तिच्या मीडियावरती भडकण्याने तोटा आपलाच होणार आहे, असं ती सांगत असते. इकडे मात्र आकाश वेगळ्याच टेन्शनमध्ये असतो. त्याला टेन्शन या गोष्टीचं आलेलं असतं की त्याला अर्णवने दिलेलं काम पूर्ण झालेलं नाही. तेव्हा मात्र त्याने आता नमूला फोन केलेला असतो. तो त्याच्या मनातलं दुःख नमूला सांगत असतो. नमूला सांगायला सुरुवात करतो की मला कळतच नाही आहे, मला ना दादाने आज काम सांगितलं होतं, म्हणजे ईश्वरीला घरी घेऊन ऑफिसमध्ये घेऊन जायचं, पण अचानक मॉमचा पाय मुरगळला आणि मी मॉमला घेऊन हॉस्पिटलला गेलो. तरीही दादा माझ्यावरतीच ओरडत होता. मला माहीतच नाही आहे की माझं काय चुकलं म्हणून दादा माझ्यावरती ओरडत होता, असं इकडे आकाश सांगत असतो. तो नमूला म्हणत असतो, तुला माहिती आहे का, अगं दादा घरात आहे ईश्वरी, तरीही एवढा पॅनिक का झालेला, मला नाही आहे कळत आहे, काय रिझन असेल याच्या मागं, असं तो विचारत असतो. तेव्हा इकडे लावण्याने एक औषध मागवलेलं आहे आणि त्याचबरोबर तिने आता पुढचा प्लॅन केलेला आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता लावण्याने कॉफीमध्ये ते औषध टाकून अर्णवला देण्याचा प्लॅन केलेला असतो. तेव्हा मात्र लावण्या ह्या सगळ्या गोष्टी खूप प्लॅनिंगपूर्वक करत असते आणि मग तिला आठवत असतं की तिने अर्णवसोबत काढलेले फोटो. त्याचबरोबर इकडे ईश्वरी आणि मामा बाहेर आलेले असतात. दोघांचं भांडण झालेलं आहे आणि मग ईश्वरी मामांना म्हणाले की तुम्ही कधी जाणार आहात घरी, मग मला तुमच्यासोबतच यायचं आहे, असं म्हणत तिने मामांसोबतच घरी निघालेली आहे. आणि आता मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी स्वतःलाच विचारू लागते की मी एवढं का चिडले, म्हणजे गरज होती का एवढं सगळं चिडण्याची, आणि मी का चिडले, काय काय कारण काय आहे माझं त्या चिडण्यामागचं. म्हणजे लावण्या तर फोटो काढत होती ना सरांसोबत, असं पण ती सरांच्या ऑफिसमध्ये आहे, ती सरांसोबत नेहमी असते, मग मला एवढं पॅनिक व्हायला आज काय झालं, मी का पॅनिक झाले, असे प्रश्न तिने स्वतःला विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे लावण्याने आता त्या कॉफीमध्ये औषध मिक्स केलेलं आहे आणि ती कॉफी घेऊन ती अर्णवच्या रूममध्ये आलेली आहे. मग अर्णवच्या रूममध्ये आल्यानंतर लावण्या ती कॉफी अर्णवला देते आणि अर्णवला म्हणते, यार तुझी ब्लॅक कॉफी, असं म्हणत तिने अर्णवला ती कॉफी दिलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो, पण आज तू कॉफी घेऊन आलीस. तेव्हा लावण्या सांगू लागते की मला असं वाटलं की तुला आज कॉफीची गरज आहे, म्हणून मी कॉफी स्वतः तुझ्यासाठी घेऊन आलेली आहे. अर्णव म्हणतो की ठीक आहे. अर्णवला कुठं माहिती की त्या कॉफीमध्ये काय मिक्स केले, ऑलरेडी अर्णवला स्ट्रॉंग कॉफीची सवय आहे, म्हणजे अर्णव जी कॉफी पितो ती कडवट आहे आणि आता त्याच्यामध्ये काही औषध टाकल्याने त्याची टेस्ट बदलली तर एवढा काही अर्णवला फरक पडत नाही, हे मात्र माहिती असतं. म्हणून तर लावण्याने हा सगळा प्लॅन आखलेला असतो. अर्णव तिथे उठून उभा राहतो आणि हसायला सुरुवात करतो. त्याने कॉफी पिल्यानंतर त्याला काहीतरी वेगळंच होत असतं. तो म्हणत असतो की हे सगळं काय होतंय, या सगळ्याचा अर्थ काय आहे, म्हणजे ह्या गोष्टी कशामुळे होत आहेत, हा प्रश्न तो स्वतःलाच विचारू लागतो. लावण्या तिथंच असते. लावण्या अर्णवकडे पाहत असते. अर्णवला म्हणत असते की हे सर काय होते तुला. तेव्हा अर्णव हसत असतो. तो म्हणत असतो, सॉरी म्हणजे मला कळत नाही आहे, मला ना वेगळंच काहीतरी होतं आहे, असं तो तिला सांगू लागतो. तेव्हा ती म्हणत असते, काय होतं तुला. तेव्हा ती म्हणत असते की बघ, ती मिडल क्लास ईश्वरी तुझ्या योग्यतेची नाही आहे. खरं तर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे यार, खरंच मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते. या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या विसरून जाव्या, त्या मिडल क्लास ईश्वरीला सोडून देतो. आज काही झालं तरी आपण एकमेकांचे होणार आहोत, आपण दोघं जण एकरूप होणार आहोत, आपल्या नात्याला एक नवं नाव मिळणार आहे, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणत असतो, काय अगं ईश्वरी माझी बायको आहे आणि तुझं प्रेम, हे सगळं अर्णव वेड्यासारखंच बोलत असतो, कारण त्याला नशा चढलेली असते आणि ती म्हणजे भांगेची. त्यामुळं तर तो एकदम हसायला लागतो, काही शब्द बोलायला लागतो. तो म्हणत असतो की काय मला कळत नाही आहे, माझं डोकं ठणकतंय, मला काहीतरी वेगळंच होतंय. ती म्हणत असते, सांग ना अर्णव, म्हणजे सर तू सांग ना, आहे ना आपलं एकमेकांवर प्रेम, मग काय प्रॉब्लेम आहे, असं ती विचारत आहे.
आणि त्या क्षणी ईश्वरी तिथे आलेली असते, कारण लावण्य अर्णवच्या जवळ गेलेली असते. जवळ जाऊन तिने किस करण्याचा प्रयत्न करत असते आणि नेमकं त्याच वेळी ईश्वरी येऊन तिथे उभी राहते. ईश्वरी लावण्याचा हात पकडते आणि खानदिशी कानाखाली देते. अर्णव तर एवढा खुश झालेला असतो. मी सिंदूर स्लॅफ्ड हर. खरंच त्याला भारी वाटत असतं. त्याचं असं म्हणणं असतं की आत्ता मी सिंदूरने जे काही केलेलं आहे ना ते खरंच जबरदस्त असं केलेलं आहे. नाद खुळा केलाय, म्हणजे विचारच करायला नको. सनसनीत अशी कानाखाली लगावली. तेव्हा ईश्वरी अर्णवला बाजूला घेते. अर्णव म्हणतो 1 मिनिट 1 मिनिट. मग तिथूनच मधूनच वाट काढत जाऊ लागतो. ईश्वरी त्याला पाठीमागं पकडते आणि म्हणते की बस झालं आता तुझं. खूप ऐकून घेतले आतापर्यंत, यापुढे एक शब्दही तुझा ऐकून घेणार नाही. अर्णवला काहीतरी वेगळं झालंय हे ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं. ईश्वरीने अर्णवला पाठीमागे घट्ट पकडलेलं असतं आणि ती म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची. हे माझ्या गळ्यात जे काळे मणी आहेत ना ते अर्णव सरांनी घातलेलं मंगळसूत्र आहे. त्यामुळं माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं. माझ्या एखाद्या लग्न झालेल्या माणसाच्या जर जवळीक साधण्याचा प्रयत्न केलास तर तुझ्या तोंडात तुझ्या कानाखाली असाच जाळ निघणार, एवढं लक्षात ठेव. असं म्हणत ईश्वरीने तिच्या कानाखाली गाजवलेली असते आणि दाखवून दिलेलं असतं की हीच तुझी लायकी आहे, तू तुझ्या लायकीत राहा. हे मात्र ईश्वरीने खूपच जबरदस्त असं केलेलं असतं. त्यासोबतच ईश्वरी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची. काहीही झालं तरीही अर्णव सरांपासून लांब राहायचं आणि पुन्हा जर अर्णव सरांच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न केलास तर. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ईश्वरीने तिला सांगितलेलं असतं की निघायचं. कसं आहे माहिती आहे का, हे सगळं जेव्हा घडत आहे ना तेव्हा मात्र ईश्वरी जाम खुश असते, कारण या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या विचित्रशा असतात. ईश्वरीला झटका बसलेला असतो, कारण हे सगळं जे काही घडतंय या सगळ्याच्या मागे कोण आहे. ईश्वरीने लावण्याला हाकलून दिले तर इकडे अर्णव मात्र जाम खुश झालेला असतो. अर्णव ईश्वरीला पकडतो. ईश्वरीला कळतच नाहीये की अर्णव सरांना काय झालंय. मग ईश्वरीच्या लक्षात येतं दोघंही सोप्यावरती, आता अर्णवच्या मिठीत ईश्वरी आलेली आहे आणि दोघंही सोप्यावरती आहेत. आणि तेव्हा अर्णव म्हणत असतो मी सिंदूर. तेव्हा ईश्वरी म्हणत असते बोला अर्णव सर. तेव्हा तो म्हणत असतो की आज खरंच खूप छान दिसते तू, आणि गालातल्या गालात हसत असतो. ईश्वरीला मात्र भारी वाटत असतं. ईश्वरी खुश झालेली असते. ईश्वरी म्हणत असते की काहीही झालं तरीही आज अर्णव सर जे काय आहेत ना ते वेगळेच आहेत. या सगळ्यामागे काय कारण आहे हा प्रश्न तिलाही पडलेला असतो. त्याचबरोबर इकडे ईश्वरीच्या लक्षात येतं अर्णवला काहीतरी वेगळं झालंय. मग अर्णव आणि ईश्वरी जवळ आलेले असतात आणि अर्णव म्हणतो एक सांगू. तेव्हा ईश्वरी म्हणते हा बोला. तेव्हा अर्णव तिला म्हणू लागतो की तू का चिडलेलीस माझ्यावरती. त्याच्या डोक्यात तेच बसलंय आणि बरोबर त्याच गोष्टी तो बोलत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की अर्णव सर काय होतंय. मग तिच्या लक्षात येतं, कारण ती म्हणते की अर्णव सरांचं विमान आज जरा जास्तच हवेत उडायला लागलेलं आहे. असं म्हणता क्षणी अर्णव पुन्हा आता हवेत उडायला लागल्याची ऍक्टिंग करू लागतो. ईश्वरीच्या लक्षात येतं काहीतरी वेगळं घडतंय, आपल्याला या गोष्टींचा विचार केला पाहिजे. म्हणून ईश्वरी ही अर्णवला विचारू लागते. तेव्हा तिच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं यामागे कोण आहे. अर्णव मात्र वेड्यासारखा बोलत असतो, काही करत असतो मी सिंदूर खरंच आज तू जलवा दाखवलेला आहे. इकडे ईश्वरीने तर लावण्याला धमकी दिलेली असते की तुझ्या तोंडाला काळं फासून गाढवावरून धिंड काढेल तुझी, कारण आतापर्यंत ज्या काही गोष्टी तू केलेल्या आहेत त्या मात्र खूप भयानक आहेत, एवढं लक्षात ठेव. असा झटका ईश्वरीने दिलेला असतो. त्यामुळं लावण्याची वाट लागलेली असते. ईश्वरी मात्र अर्णवकडे पाहत असते. अर्णवला वेगळंच काहीतरी झाले हे तिच्या लक्षात आलेलं असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे ईश्वरी अर्णवला घेऊन घरी येते. ईश्वरी अर्णवला घेऊन घरी आलेली असते. दारात राकेश आणि अंजली उभे असतात. ईश्वरी तिथे येते. अर्णव वेड्यासारखा वागत असतो. ईश्वरीला पकडत असतो, तिच्यासोबत फुगडी काय खेळत असतो, वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या सुरू असतात. आता मात्र ईश्वरी म्हणत असते की काय झालंय. तेवढ्यातच राकेश आणि अंजली तिथे येतात. राकेश म्हणतो की अर्णवला काय झालंय आज, मला कळत नाहीये. तेव्हा मात्र अंजली म्हणते की त्याला ना ईश्वरीच्या प्रेमाची नशा चढली, बाकी काही झालेलं नाहीये. आणि मग ते दोघंही किती खुश आहेत हे म्हणता क्षणी आता राकेशची वाट लागलेली आहे. इकडे राकेश मात्र म्हणत असतो की काहीही झालं तरी माझी इंदोरी जिलेबी ही माझी झाली पाहिजे, काही करून ती माझ्यापासून निसटली नाही पाहिजे, एवढंच त्याच्या डोक्यात असतं. तर इकडे लावण्या भडकलेली असते. लावण्या म्हणत असते की काही झालं तरी या मिडल क्लास ईश्वरीला मी दाखवून देणार आहे. एक दिवस अशीच कानाखाली तो तिच्या मारेल आणि तिला घराच्या बाहेर काढेल. लावण्या मात्र पेटून उठलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.